तर बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक या गावातल्या महिला डॉक्टरनं सातारा जिल्ह्यातल्या फलटण या ठिकाणी आत्महत्या केली। अद्याप या घटनेची माहिती तिच्या आईला देण्यात आलेली नाही। मात्र घटना घडल्यानंतर हे कुटुंब धाय मोकळून रडतंय। जर पोलीसवाले रक्षकच जर भक्षक होत असेल तर सर्वसामान्य लोकांचं काय आज कुठं त्यांनी काय करायचं। आज संबंधित 10 ते 15 वर्षापासून हे घरी तर आहे। कधीतरी एखाद्या वेळेस ते आज 2-3 दिवसात येणार होती इकडे दिवाळीच्या याला। आता ह्याची जे संबंधित आम्हाला जे मीडियामार्फत माहिती झाली ह्याच्यावर संबंधित असं झालंय की काहीतरी दबाव तिला भेटला, ते पोलीस आयुक्त काहीतरी आहेत PSI वगैरे, त्यांची कठोर कारवाई होईल। उच्च शिक्षण घेऊन वडिलांच्या कष्टातून एकदम हुशार मुलगी होती। तिला कुठं 1 रुपया फी लागली नव्हती, काही नव्हती। सगळं म्हणजे मार्काच्या जीवावरच तिचा प्रत्येक ठिकाणी नंबर लागत गेला होता। तिचे चुलते धेकन मौला एक मुख्याध्यापक म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने एकदम यशस्वी शिक्षण घेतलं होतं। हां, म्हणजे ती तिथं प्रॅक्टिस करत होती आणि प्रॅक्टिस करत असताना शवविच्छेदनाचे जे अहवाल आहेत ते अहवाल बदलण्यासाठी तिथलं स्थानिक राजकारणी असतील किंवा पोलीस असतील ते तिच्यावर दबाव आणत होते। ही याच्या अगोदर ती इथं बोललेली किंवा म्हणजे तसं आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे। त्यामुळे हातावरच्या सुसाईड नोटवरच पोलीस उपनिरीक्षकांचं नाव या महिला डॉक्टरांनी लिहिलेलं होतं आणि त्याच्यातून गोपाल बदनेचा या प्रकरणाशी संबंध असल्याचं समोर आलं। त्याचबरोबर प्रशांत बनकर हे दुसरं नाव देखील या प्रकरणामध्ये समोर आलेलं आहे। या व्यक्तीनं देखील शारीरिक आणि मानसिक त्रास दिला अशी माहिती समोर आली आहे। प्रशांत बनकर हा सिव्हिलियन आहे, तो कुठलाही पोलीस नाही अशी देखील माहिती तपासामधून सध्या समोर येते आहे आणि त्यामुळे या आत्महत्येचं कारण धक्कादायक असल्याचं यातून समोर होतं।